भाऊ। तर मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधामध्ये एकत्र यायची गरज आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत असं वडेट्टीवार म्हणाले आहेत। आघाडीमध्ये लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले। मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा विषयाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। बिहारमध्ये तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको, आणि आता बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना, उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं, म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही। काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करताय, सोयीचे वक्तव्य करतात आहे। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत असं संजय राऊत म्हणाले। त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटले। संजय राऊतांचा ट्विट आपण पाहूया। दिल्लीमधून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही असं मुंबई काँग्रेस म्हणतं। हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत ही लोकांची इच्छा, त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। तर काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे, त्यांचे पाय चालतात, मेंदू कुणाकडे हे कळत नाही अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली। काँग्रेसमधील नेत्यांमध्ये समन्वय नाही असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे। यावरून काँग्रेसच्या सचिन सावंतांनी देशपांडे यांना उत्तर दिले। मुळात आहे ना, काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे, इथे पण पाय 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 आहे। एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचा चालणार आहे? त्यामुळे हे आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे।